तमिळनाडूमध्ये यंदा 234 जागांसाठी विधानसभेची निवडणूक होते। दक्षिणेकडील राज्य असल्यामुळे येथे प्रादेशिक पक्षांचे वर्चस्व कायम राहिले। विशेषतः डीएमके आणि एआयएडीएमके या दोन प्रमुख पक्षांमध्ये गेल्या अनेक वर्षापासून सत्तेसाठी जोरदार लढत सुरू आहे। मात्र यंदाची निवडणूक काहीशी वेगळी ठरण्याची शक्यता आहे। याचं मुख्य कारण म्हणजे अभिनेता विजय थलपती याचा राजकारणातील प्रवेश। त्याचबरोबर मागील निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने केलेले प्रयत्न, त्यांना मिळालेले यश आणि तामिळनाडूमध्ये नुकताच घडलेल्या राजकीय घडामोडी या सगळ्यामुळे निवडणुकीकडे लक्ष लागले। अशात विविध सर्वेक्षणाचे निकाल समोर येतात। मग सत्तेची चावी नेमकी कोणाच्या हाती जाणार याबाबत उत्सुकता तर वाढलेलीच असणार आहे। मग सर्वेक्षण काय सांगतात, कोणाकडे जाणार आहे तामिळनाडूची सत्ता? चला बोलूयात। नमस्कार, मी संजना कट्टुकट मध्ये आपले स्वागत। तामिळनाडू विधानसभेची निवडणूक 23 एप्रिल रोजी पार पडणार आहे। 4 मे रोजी निकाल लागणार आहे। विधानसभेच्या 234 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे। विधानसभेचा कार्यकाळ 10 मे रोजी संपणार असून 4 मेला निकाल लागेल आणि नवीन सत्ता स्थापन होईल। तामिळनाडूची सत्ता आतापर्यंत पाहायला गेले तर एआयएडीएमके आणि डीएमके ही यांच्या बाजूने फिरताना दिसते। मात्र उल्लेख केला त्याप्रमाणे यावेळी अभिनेता विजय थालपती यांची पार्टी टीव्हीके देखील रेसमध्ये असणार आहे। अशात भारतीय जनता पक्ष देखील प्रयत्न करताना दिसतोय। अर्थात डीएमके पक्षाचे प्रमुख आणि मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी दुसरीकडे एडपट्टी के पलानीस्वामी आणि तिसरीकडे विजय थालपती। नमूद करायचा मुद्दा म्हणजे काँग्रेस सध्या डीएमके सोबत गठबंधनात निवडणूक लढवते। 2021 ला देखील डीएमके सोबत काँग्रेसने निवडणूक लढवली होती। 25 जागा काँग्रेसला सोडण्यात आल्या होत्या। सध्या जागा वाटपावरून डीएमके आणि काँग्रेसमध्ये वाद सुरू होते। 2016 ते 2021 या दरम्यान एआयएडीएमके पक्ष सत्तेत होता। मात्र 2021 ला सत्ता बदल झाला आणि डीएमके सत्तेत आली। आता एम.के. स्टॅलिन मुख्यमंत्री आहेत। 2021 ला काँग्रेस बद्दल बोलायचं झालं तर डीएमके सोबत 2021 ला 25 पैकी 18 जागा मिळवत सत्तेत थोडासा वाटा काँग्रेसला मिळाला होता। डीएमके ला 133 जागा मिळाल्या होत्या तर सत्ताधारी असणाऱ्या एआयएडीएमके ला 66 जागा मिळाल्या होत्या आणि भारतीय जनता पक्षाला फक्त 4 जागांवर समाधान मानावं लागलं। आता वेगवेगळे सर्वे येतात, त्याबद्दल बोलूयात। सर्वे बद्दल बोलायचं झालं तर लोक पोल आणि पोल ट्रॅकर या दोन्ही संस्थांच्या अंदाजानुसार तामिळनाडूमध्ये पुन्हा एकदा एम.के. स्टॅलिन यांची सत्ता येऊ शकते। याचा फायदा काँग्रेसलाही होणार आहे असं दिसतंय। लोक पोलच्या अंदाजानुसार 234 पैकी 181 ते 189 जागा डीएमकेला मिळू शकतात आणि मतांचा टक्का 40% जाऊ शकतो। आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे दुसऱ्या क्रमांकाला नवीन पक्ष विजय थालापतीचा नवीन पक्ष टीव्हीके असणार आहे आणि या पक्षाला 23% मतं मिळण्याची शक्यता आहे। पहिल्या वेळी निवडणूक लढवत असूनही भाजपपेक्षा जास्त, अर्थात भाजपला मागील वेळी ज्या जागा मिळाल्या होत्या 4 त्याच्यापेक्षाही जास्त म्हणजेच 8 ते 10 जागा यंदा टीव्हीकेला मिळू शकतात असं दिसतंय। तर विरोधी पक्ष असणाऱ्या एआयएडीएमकेला निवडणुकीत फक्त 38 ते 42 जागांवर समाधान मानावं लागू शकतं। वोट वाइब इंडियाच्या सर्वेक्षणानुसार देखील मुख्यमंत्री पदासाठी स्टॅलिन यांनाच 33% लोकांनी पसंती दर्शवली आहे। तर एआयएडीएमकेचे नेते पलानीस्वामी यांना 29.8 लोकांनी समर्थन दर्शवले तर विजय थालपती यांना 23.2% लोकांनी समर्थन दर्शवले मुख्यमंत्री पदासाठी। सर्वेक्षणामध्ये वेगवेगळ्या गटामध्ये वेगवेगळा कल वेगवेगळ्या पक्षाकडे झुकताना दिसतोय। पुरुष मतदार हे डीएमके कडे झुकलेले दिसत आहेत तर महिला मतदार हे एआयएडीएमकेला पसंती देताना दिसत आहेत। तर युवकांमध्ये विजय थालापती यांच्या टीव्हीकेची जास्त क्रेज दिसून येते। 41% युवा मतदार टीव्हीकेला समर्थन देतोय। मध्यम वयोगटात एआयएडीएमके आघाडीवर आहे तर ज्येष्ठ नागरिकांमध्ये डीएमके मजबूत दिसते। जातीय समीकरण पाहायला गेली तर एससी, ओबीसी आणि जनरल कॅटेगरी मधले लोक एआयएडीएमकेला पाठिंबा देताना दिसतात तर अल्पसंख्याक मतदार डीएमके कडे झुकलेत। एकूणच प्रत्येक गटात वेगवेगळं चित्र आहे। या ठिकाणी अभिनेता विजय थालापती यानं 2 वर्षापूर्वीच या विधानसभा निवडणुकीची तयारी केली होती। या निवडणुकीच्या तयारीसाठीच एक मोठी सभा तामिळनाडूमध्ये बोलवण्यात आली होती, जिथे लोकांची आणि त्याच्या ज्या फॅन्सची होती ती गर्दी मोठ्या प्रमाणात झाली। चेंगराचेंगरी झाली आणि मोठ्या प्रमाणात अपघात झाला होता, ज्याच्यामुळे विजय थालापती हा चांगलाच टीकेचा धनी ठरला होता। तरीही यावेळी विजय थालापती याचा टीव्हीके पक्ष किंगमेकर ठरू शकतो का याबद्दल जेव्हा सर्वेक्षणात विचारण्यात आलं तेव्हा सुमारे 18% लोकांना असं वाटतंय की विजय यांचा पक्ष सत्ता स्थापन करू शकतो तर 8% लोकांना
लोकांचं म्हणणं आहे की टीव्हीके त्रिशंकू विधानसभा झाली तर किंगमेकर ठरू शकतो. दुसरीकडे 22% लोकांना वाटतं की टीव्हीके वोट कटर ठरू शकते. जवळपास 31% लोकांचं असं मत आहे की विजय थलापती यांची परिस्थिती बिहारमध्ये प्रशांत किशोर यांच्यासारखी होऊ शकते. आता हा पक्ष किंगमेकर ठरणार की कोणाचं मत कापू शकतो याबद्दल विचारण्यात आल्यास सुमारे 32% लोकांचं असं मत आहे की टीव्हीके हा पक्ष डीएमकेची मतं कापू शकतो. तर 20% लोकांना असं वाटतं की टीव्हीके चा जो धक्का आहे तो AIADMK ला बसू शकतो. तर 70% लोकांचं म्हणणं आहे की दोन्ही पक्षांना अर्थात डीएमके आणि AIADMK ला टीव्हीकेच्या मतदानाचा जो काही नुकसान आहे तो भोगावा लागू शकतो. अग्नी न्यूज सर्व्हिसच्या प्री पोल सर्वेक्षणानुसार तमिळनाडूमध्ये डीएमकेची आघाडी स्पष्ट दिसते. या सर्वेक्षणानुसार डीएमके पुन्हा सत्ता स्थापन करू शकते. डीएमकेच्या आघाडीला सुमारे 44.9% मतं मिळत आहेत. 234 पैकी तब्बल 180 जागा जिंकण्याचा अंदाज या पोलनुसार व्यक्त केला जातोय. तर विरोधी असणारे AIADMK ला साधारण 54 जागा मिळू शकतात आणि त्यांचा वोट शेअर 38.5% राहण्याची शक्यता आहे. एकूण चित्र पाहिलं तर सध्या तरी डीएमके आघाडी मजबूत स्थितीत असल्याचं या सर्वेक्षणातून दिसतंय. सध्याच्या या निवडणुकीत सगळ्यात मोठे मुद्दे असणार आहेत ते म्हणजे मद्यपान आणि ड्रग्ज, महिला सुरक्षा, कायदा व्यवस्था आणि बेरोजगारी. त्यामुळे ही निवडणूक कशी लढवली जाते, AIADMK सोबत गठबंधन करून भाजपला काही फायदा होईल का, विजय थलापती किंगमेकर ठरणार, वोट कापण्यात कुणाला मदत करणार, या टीव्हीके पक्षाचा कोणाला फायदा होईल, टीव्हीके किती जागांवर समाधानी किंवा किती जागांवर विजय मिळू शकतो, हे सगळं आणि भाजपचा सध्या सुरू असलेला मोठ्या प्रमाणातील प्रयत्न, गेल्या काही महिन्यांपासून MK स्टॅलिन भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर करत असलेल्या टीका, या सगळ्याचा फायदा आणि तोटा कुणाला कसा होईल हे सगळं निवडणूक झाल्यानंतर आणि निकाल हाती आल्यानंतर पाहायला मिळणार आहे. या सर्वेक्षणाबद्दल, तिथल्या परिस्थितीबद्दल तुम्ही जे ऐकताय त्याबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.